युनिक शिवण क्लासमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज तुम्हाला 4 टक्स ब्लाऊजचे कटिंग कसे करायचे पेपरवर ते दाखवणार आहे मी. प्रथम त्यासाठी लागणारी मापे बघा. उंची 12.5, छाती 32, शोल्डर पट्टी 2.5, दंडगीर 10, बाही लांबी 6, कमर 26, मुंडा 14, गळा 6 आणि मागचा 9चा. प्रथम आपण पेपरची घडी घालून घ्या. उंची आपली 12.5 आहे, तर पुढच्या भागामध्ये 1.5 इंच मिळवायचं. 14 येणार. पुढचा आणि मागचा भाग दोन्ही पण याच्यामध्येच निघतात आपले. गळा रुंदी 2.5. पुढचा गळा 6चा आहे, तो 6चा चौकोन करून घ्या. तर शोल्डर पट्टी 3 घ्यायची. तयार शोल्डर पट्टी आपली 2.5 आहे, त्यात अर्धा इंच मिळवा, 3 इंच. त्याच लाईनला खाली मुंड्याचं माप टाकायचं 6 आणि आता छातीचा चौथा भाग 32 छाती आपली, चौथा येणार 8 इंच प्लस 2 इंच वाढवायचं मार्जिन. ही रेष ओढून घ्या. नंतर कॉर्नरपासून 1 आणि 1.5 वर आकार टाकायचे. आतला आकार 1 इंचावर. मुंडा 6 आहे, त्याचा मध्य करायचा 3, त्याच्यावरती 2.5 इंचाचा पॉईंट काढून घ्यायचा. 3चा पॉईंट काढला आहे ते खालच्या राऊंड करून घ्यायचा खालच्या बाजूचा. तो आतला भाग झाला. आणि जो बाहेरून काढतो तो 1.5 इंचाच्या याच्यावर नसतोय. गळ्याचे आकार देतानाही तेच पद्धतीने कॉर्नरपासून अर्धा किंवा 1 इंच घ्यायचं आणि गळ्याच्या लाईनचा मध्य पॉईंट काढायचा. तिथून राऊंड आकार देऊन घ्यायचा. तिथे 3.5 इंच ब्रेसर पट्टीचं माप टाकायचं. त्या बाजूला आपली मार्जिन आपण घेतलेली 2 इंच ते खुणा करून घ्या. पलीकडच्या बाजूनी रेषा ओढून घ्यायची ते. आणि 2.5 इंचचे पॉईंट करून घ्यायचा. इकडच्या बाजूनं क्रॉस करून मध्यापासून सरळ रेषा ओढून घ्यायची. आता आपण टक्सचे पॉईंट काढायचे. शोल्डर पट्टीचा मध्य पॉईंट काढून घ्यायचा. तिथे खाली पहिल्या टक्सची उंची आहे ती आपली 2 इंच. अर्धा इंचचा रुंदीचा टक्स असतो पहिला. त्या 2 पासून तिरका 1.5 इंचाचा टक्सचा पॉईंट घ्यायचा. दोन्ही बाजूनं 1.5 इंचाचाच घ्यायचा आणि रेषा ओढून घ्यायची. तिथून थोडेसे क्रॉस आले तरी पण चालते. तिन्ही बाजूनं 1.5 इंचाचा अंतर असते टक्समध्ये. ती रेषा ओढताना
त्याच काही माप नसते, आपलं ठराविक हे नसते. कॉर्नरपासून मात्र ते चौकोनपासून तो पॉईंट आला पाहिजे आपला. फक्त मधले जे अंतर आहेत आपले, बाकीचे टक्सची रुंदी घ्यायची पाव इंचच असते. त्यामध्ये जास्त कपडा काही धरायची गरज लागत नाही, फक्त मधलाच कपडा जास्त लागतो, अर्धा इंचाचा. बाकीच्या तिन्ही पॉईंटमध्ये पाव इंचाचंच अंतर ठेवायचं टक्स मारताना. आता आपण तिथे अर्धा इंचाचा टक्सचं पॉईंट आलेलं आहे, म्हणून तिकडे 1 इंच मार्जिन जास्त घ्यायची ब्रेसर पट्टीच्या साईडला आणि तिरकी रेषा ओढून घ्या मुंड्यापासून खाली. फक्त आपण टक्स वाढवतो म्हणून तो एक्स्ट्रा मार्जिन तिकडे घ्यायची पुढच्या भागासाठी फक्त. त्या दोन्ही टक्सच्या मधलं अंतर फक्त 1.5 इंच राहतं आपलं. प्रत्येक टक्सच्या मध्ये 1.5 इंचाचं अंतर असतंय. आता आपण कटिंग करूया. गळ्यापासून कटिंग करूया. मधला भाग दोन्ही कट केले तरी पण चालतात, मग पुढचा आणि मागचा भाग सेपरेट होतो त्यानं. पुढच्या भागाचा गळा कटिंग करून घ्यायचा. तर मुंड्याचा बाहेरचा आकार आधी कटिंग करायचा. एक्स्ट्राचा राहिलेला कागद कट करायचा आणि तो तिरकं कटिंग करून घ्यायचा पुढच्या भागाचा. मध्ये कटिंग करून दोन्ही भाग सेपरेट करून घ्यायचे. मुंड्याचा आतला आकार कटिंग करायचा. ब्रेसर पट्टीचा भाग कटिंग करून घ्यायचा. हा झाला आपला पुढचा भाग. आता मागच्या भागाला गळा रुंदी 2.5च ठेवायची. आपण पुढचा जसा भाग ठेवला तसंच गळा रुंदी 2.5 टाकायची. मागचा गळा आपला 9चा आहे, तर 9चा चौकोन करून घ्यायचा. तिथेही तसंच छातीचा 4था प्लस 2 इंच मार्जिन. उंचीमध्ये मागच्या भागाला आपण अर्धाच इंच वाढवतो. पुढच्या भागात आपण 1.5 इंच वाढवले म्हणून मागचा 1 इंच भाग कट करायचा. मागच्या भागामध्ये उंचीमध्ये अर्धा इंच वाढवायचं. 12.5 उंची असेल तर आपलं 13 आलं पाहिजे. तिथे राहिलेला भाग कट करून टाकायचा. कमर आपली 26 आहे. 26चा 4था येणार 6.5. टक्समध्ये 1 इंच 7.5.
मागचे टक्ससाठी आणि शिलाई मार्जिन 2 इंच. ती रेषा ओढून घ्यायची 2 इंच मार्जिन ठेवून. बाकीचं राहिलेला पेपर कटिंग करून घ्यायचं. गळ्याचा आकार देताना त्याच पद्धतीनं गळ्याचा मध्य घेऊन कॉर्नरपासून अर्धा इंच घ्यायचा आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा. गळा कटिंग करून घ्या. राहिलेला तिरका भाग तो पण कटिंग करून टाकायचा. आता आपण बाहीचं माप टाकूया. प्रथम बाहीची उंची घ्या 6 आहे. बाही लांबी 6 प्लस 1.5 इंच दुमडपट्टी. नंतर मुंडा आपला 14 आहे तर 14च्या निम्मा येणार 7 इंच प्लस 1. बाहीचा आकार देण्यासाठी घडी येणार आपली 8 इंचाची. आकार देण्यासाठी 3 इंच घ्या. तीनच्याच लाईनला आडवं घ्यायचं 1.5 इंच आणि सुरुवातीला पण 1.5 इंच घ्यायचे. मध्ये ते तिरका पॉईंट जोडून घ्यायचा. त्या तिरक्या लाईनचा मध्य पॉईंट काढून घ्यायचा. वरच्या भागात अर्धा इंच, खालच्या भागात पाव इंच असे पॉईंट करून घ्यायचे. वरचा भाग आहे तसाच त्या राऊंड आकारात जोडून घ्यायचं आपलं. दुसरा आकार देताना खाली पाव इंचापासून खाली घेऊन परत राऊंडमध्ये जोडून घ्यायचा तो. खाली दंडगेर 10 आहे आपला. 10च्या निम्मा येणार 5 प्लस शिलाई मार्जिन 2 इंच. ती तिरकी रेषा जोडून घ्यायची बाहीपासून. अशी झाली आपली बाही. जी दुमडपट्टीची पॉईंट केलेली असते ती रेषा पण जोडून घ्यायची आपण. ती कटिंग करून घ्यायची. ही झाली आपली बाही. आता आपण डायरेक्ट कपड्यावर कसं कटिंग करायचं फोरटक्स ब्लाऊजचं ते तुम्हाला मी दाखवते आता. घालून घ्या. ब्लाऊज पीसची घडी घालून घ्यायची प्रथम. पहिल्यांदा आपण मागचा भाग काढायचा आहे बघा. त्यासाठी गळा रुंदी 2.5 येणार आपली. मागचा गळा आपला 9चा आहे. 9चा चौकोन करून घ्यायचा. नऊचं चौकोन करून घ्यायचं तिथे. शोल्डर पट्टी तयार आपली 2.5 आहे. त्यात अर्धा इंच मिळवायचं. 3 त्याच लाईनला खाली मुंड्याचं माप टाकायचं. तर हा मागचा भाग आहे म्हणल्यानंतर याला बाहेरचा आकार येणार.
मुंड्याची रेषा ओढून घ्यायची ती. कॉर्नरपासून 1.5 इंच घ्यायचा आकार द्यायला, वरती 2.5 इंच. हा बाहेरचा आकार देऊन घ्यायचा. पूर्ण उंची आपली 12.5 आहे. 12.5 मध्ये अर्धा इंच मिळवायचं मागच्या भागासाठी. कमर आपली आहे बघा 26. 26चा चौथा येणार 6.5. टक्स पॉईंट येणार 1 इंच. 2 इंच मार्जिन. गळ्याच्या तिथे आकार देऊन घ्यायचा. तो भाग कटिंग करून घ्यायचा, मागचा भाग आपण आधी. मागचा गळाही कापून घ्यायचा. राहिलेल्या कपड्याच्या घडीवर ती घडी ठेवून घ्यायची. उंचीमध्ये 1.5 इंच वाढवायचं पुढच्या भागाला. 1 इंच जादा घ्यायचं खाली. पुढचा गळा 6चा आहे आपला. 6चा चौकोन करून घ्या. मुंड्याचं पण पॉईंट करून घ्यायचं. एक इंच जादा आहे ती रेष ओढून घ्यायची आपली. तो भाग काढून घ्यायचा. मुंड्याचं पॉईंट अर्धा इंचानी आतमध्ये घ्यायचं ते. कारण आपण आधी बाहेरचा आकार कट केलेला आहे ना, आता आतला आकार कट करून घ्यायचा तो. ब्रेसर पट्टी आपली 3.5 आणि 2.5 इंचाचं पॉईंट करून घ्यायचा. बंद बाजूला 3.5 इंच आलं पाहिजे. आकार देऊन घ्यायचा त्याला. गळ्याचा आकार देऊन घ्या पुढचा. जसं आपण पेपरवर टक्सचे पॉईंट करून घेतले होते तसं शोल्डर पट्टीचा मध्य पॉईंट काढून घ्यायचा. ब्रेसर पट्टीच्या तिथे 2 इंच घ्यायचं टक्ससाठी. दोन इंच टक्स घ्या. रुंदीमध्ये अर्धा इंच रुंदीत. त्या 2 पासून तिरका घेऊन 1.5 इंच अंतर ठेवा त्या टक्सपासून. तिथला पण 1.5 इंच घ्यायचं. तिन्ही टक्सचे अंतर 1.5 इंचावर आले पाहिजेत आपले. रेषा ओढून घ्यायच्या. हा पॉईंट मात्र कॉर्नरपासूनच आला पाहिजे तिथे.
हे झाले आपले टक्स. तर रुंदीमध्ये अर्धा इंच टक्स आहे म्हणून तिकडे 1 इंच मार्जिन जादा घ्यायची. ती तिरकी रेषा जोडून घ्या. आता आपण कटिंग करून घेऊया हा भाग. इथे मुंड्याचा आतला आकार कापून घ्यायचा पुढचा. ब्रेसर पट्टीचे पण दोन्ही पण भाग कटिंग करायचे. गळा कापून घ्यायचा. मध्ये आडवं पण कटिंग करून घ्यायचं. हा झाला आपला पुढचा भाग. हा मागचा. आता बाही कटिंग उरलेल्या कपड्यात कशी करूया ते मला दाखवते. त्या कपड्याची 4 पदरी घडी घालून घ्यायची. बाहीची 4 पदरी घडी घालून घ्यायची. बाही उंची आपली आहे 6. दुमडपट्टीसाठी 1.5 इंच जादा घ्यायचं. 7.5. वरचं पण खूण पॉइंट करून घ्यायचा. मुंड्याचा निम्मा प्लस 1 इंच घडी टाकायची. मुंडा आपला 14 आहे. 14चे निम्मा येणार 7. त्यामध्ये 1 इंच जादा. बाहीचा आकार देण्यासाठी 3 इंच घ्या. आडवा 1.5 इंच. इकडच्या बाजूला पण 1.5 घ्यायचं. मधली लाईन तिरकी जोडून घ्यायची. वरती अर्धा खाली 1/2 इंच देऊन आकार द्यायचा. वरचा आकार राऊंडमध्येच येणार आपला आहे असा. दुसरा घेताना मात्र खालून घ्यायचा तो. दंडगेर आपला 10 आहे. 10च्या निम्मा 5. शिलाई मार्जिन 2 इंच. ती तिरकी रेषा जोडून घ्यायची. ही अशी झाली आपली बाही. तर पुढच्या भागात मला हे ब्लाऊज कसं शिवायचं ते तुम्हाला सांगेल. असेच माझे चॅनल नवीन तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. युनिक शिवण क्लास. धन्यवाद.